जालना शहरातील जालना मर्चंट बँकेमध्ये तब्बल 23,33,00,000चा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे। या बँकेमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ठेवी ठेवल्या होत्या। 5 लाखापर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचे बँकेकडून सांगितलं जात असलं तरी 5 लाखांपेक्षा जास्त ठेवी ज्या व्यापाऱ्यांच्या आहेत त्यांच्या मनामध्ये मात्र आपल्या ठेवींविषयी धाकधूक निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत आहेत जालना शहरातील काही व्यापारी, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की त्यांच्या मनामध्ये सध्या काय भावना आहेत। अशोक पाटील 5 फुले। आमच्या मोंढ्यामधील बरेचसे शेतकरी बांधव, सर्व व्यापारी बांधव, त्यामध्ये विशेष करून कच्चे आडते यांचे जे पैसे आहेत ते काही आमचे घरचे पैसे नाही, ते शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे आहेत। आता माझं सुद्धा एक खातं आहे इथे श्री नाथबाबा ट्रेडर्स म्हणून, त्या ठिकाणी एक शेतकऱ्याचं आरटीजी झाले 2,90,000 व काही आमचे नातेवाईक आहेत, मित्रमंडळ, त्यांचे एफडीचे पैसे आहेत। तर बँकेतर्फे असं वारंवार सांगितलं जातं की बाबा मध्यंतरी म्हणे की 5 लाखापर्यंत तुम्हाला दिले जाईल, पण आम्हाला त्याची सुद्धा हमी नाही आहे। 5 लाखापुरते या ठिकाणी असं झालेलं आहे, हे जे बँकेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी हे सर्व संगमत करून या ठिकाणी या बँकेची विल्हेवाट लावलेली आहे। अहो सरळ सरळ आमच्या सर्व शेतकरी बांधव, सर्व व्यापारी बांधवांची फसवणूक केली आहे। मला फक्त आपल्या न्यूजच्या माध्यमातून एकच सांगायचं, ज्यावेळेस मी 5 वर्षापूर्वी ह्याच जालना मर्चंट बँकेमधून माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी शालेय लोन 50,000 रुपये घेतलं होतं, त्यामध्ये त्यांना दोन डायरेक्टरची मला संचालकची त्यांनी शिफारस मागितली होती, मी ती आणली। मला सांगा, हा माझा एक संतप्त सवाल आहे, जर तुम्ही आम्हाला 50,000 रुपयाचं लोन देण्यासाठी शिफारस मागता आणि त्याच्या मागे एक 4 बॉन्ड सुद्धा घेता आणि आमच्या 11 चेक घेता 50,000 साठी, आज रोजी आमच्या सर्व शेतकरी बांधव, सर्व व्यापारी बांधवाचे या ठिकाणी कोणाचे 10 लाख, कोणाचे 15 लाख, कोणाचे 20 लाख अशा पद्धतीने याची हमी हे संचालक का घेत नाही? तर माझी एकच म्हणणं आहे, हे जे बँकेचे अध्यक्ष आहेत व सर्व संचालक मंडळ आहेत यांच्या सरळ सरळ यांच्या प्रॉपर्टी सील केल्या पाहिजे, तात्काळ सील केले पाहिजे आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये आमच्या सर्व व्यापारी बांधवाचे 5 लाख वगैरे काही नाही, ज्याचे 10 असतील त्याला 10 दिले पाहिजे, ज्याचे 12 असतील त्याला 12 दिले पाहिजे। नसता आम्ही फक्त आता 2 दिवसाचा वेळ देतो, कारण की शेतकरी बांधवाला व्यापारी कधीही सोबत राहिलेला आहे, शेतकरी बांधवाला कधीही वेठीत धरणार नाही। 2 दिवसाचा वेळ आम्ही देतो। आज गुरुवार आहे, शुक्रवार, शनिवार, सोमवारपासून आम्ही सर्व व्यापारी बांधव, सर्व शेतकरी बांधव मिळून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीला एक निवेदन देऊन, सर्व पक्षी नेत्याला एक निवेदन देऊन या ठिकाणी सोमवारपासून मोंढा आम्ही बेमुदत बंद ठेवणार आहोत। कोणत्याही प्रकारचं कोणाचं काही ऐकलं जाणार नाही, बेमुदत बंद ठेवणार आहे आणि याची सर्व जिम्मेदारी ह्या बँकेची व सरकारची राहील। तुमचं नाव सांगा आणि यांनी अशी मागणी केली आहे की जे बँकेचे संचालक मंडळ आहे यांच्या प्रॉपर्टी सील करून जे व्यापाऱ्यांची लुबाडणूक झाली ती त्यांना वसूल करून देण्यात यावी, या मागणीशी तुम्ही सहमत आहात का? हा, सहमत आहे। बरं, आणि तुमची किती रक्कम गुंतलेली आहे? 26 लाख रुपये। 26 लाख रुपये गुंतलेली, मोठी रक्कम आहे। काय आता कसं वाटतंय, म्हणजे पूर्ण पैसे मिळायला पाहिजे, कारण की आम्ही शेतकऱ्याकरता पैसे काय येईल आमच्या आरटी, आम्हाला यांना पैसे द्यायचे व्यापाऱ्यांना। तुमचं काय व्यवसाय आहे? माल खरेदीचा आहे, खरेदीचा व्यवसाय आहे। काय नावानं आहे? आनंद ट्रेडर्स। आनंद ट्रेडर्स। हे जे व्यापारी आहे, तुमचं नाव काय म्हटलं? रमेश तोष्णीवाल। रमेश तोष्णीवाल म्हणून आहेत, यांची तब्बल 26 लाख रुपये जालना मर्चंट बँकेमध्ये ठेवी म्हणून ठेवलेल्या होत्या। ठेवी नाही, करंट अकाउंटला आरटीजीच आलं, आरटीजीएस आलेला आहे आणि त्या आरटीजीएसचं फॉर्म भरून दिल्यावर बी त्यांनी आरटीजीएस केलं नाही। तुमचं नाव सांगा? शेतकरी। हा, सराम रामनाथ इंदलकर। बरं, तुमचे काही पैसे आहेत का बँकेमध्ये? 4 लाख। 4 लाख रुपये आहेत। बरं, काय सांगितलं बँकेनं? हा, देतो म्हणते 5च्या आत। 5च्या आत देऊ असं सांगितलंय। बरं, तुमचं? जयशिवाला ट्रेडिंग कंपनी। बरं, तुमची काही ठेवी आहेत? माझे 2,15,000 रुपये इथं झालेले। 5 लाखाच्या आत रक्कम देऊ असं सांगताय? हा, सांगतात। तुमचं नाव सांगा? हरित क्रांती ट्रेडिंग कंपनी, मी प्रॉपर्टी राजू राठोड। माझे 2.25 लाख रुपये। बरं, हा, तर काय सांगितलं बँकेनं? बँकेनं फक्त हेच उडवाउडीचे उत्तर द्यायला आले, बरं तेपर्यंत आम्ही सदा शेतकरी आणि व्यापारी वर्ग सगळे त्रस्त आहात। बरं, तुमचं काय? हा, यांनी माझं नाव सचिन भगवानराव आनंदी आहे। माझे करंटमध्ये 1,30,000 रुपये आणि सेविंगमध्ये 95,000 रुपये आणि पीक बी 1,40,000। बरं, शेतकरी आहे तुम्ही? व्यापारी। बँक काय म्हणते आता? बँक म्हणते आता फॉर्म भरून द्या, पैसे मिळून द्या। हा, पण ते काय भेटू सर, खरं नाही ना। बरं, उडाउडीचे उत्तर देऊ राहिले सगळे। तुम्हाला काय बोलायचं? या ठिकाणी मला एक प्रामुख्याने आणखीन एक जनतेला सर्व माहिती द्यायची की सर्व जनतेला माझी विनंती आहे की जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्यावर कोणीही रोष व्यक्त करू नका। याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या जे बँकेचा चेअरमन आहे गोपाल अग्रवाल, याच्यावर तात्काळ मोको लावला पाहिजे आणि त्याचा जो चुलत भाऊ आहे तो मागील 5 वर्षापासून रिटायर असताना बी ह्या बँकेमध्ये कशी काय सेवा करतो, त्या माझा स्पष्ट आरोप नाही, मी पुरा सगळं सांगतो तुम्हाला। या ठिकाणी नरेंद्र अग्रवाल यांनी स्वतः 33 कोटी रुपये या बँकेतून
या मागील 6 महिन्यामध्ये लांबपास केलेलं आहे. नाव घेऊन सांगतो आणि तो सध्या फरार आहे या ठिकाणी, नरेंद्र अग्रवाल, आणि त्याला त्याचा पूर्ण सपोर्ट आहे त्याच्या भावाचा. बाकीचे याच्यामध्ये फक्त मोजके 5-6 संचालक आहेत, बाकीचे संचालक मंडळ सर्व चांगलं आहे. परंतु हे 6 जण जे संचालकचे नाव तुम्हाला काही दिवसांना समोर येतीलच. मी जर सांगलं तर तुम्हाला माहिती आहे माझं काम तडकाफडकी असतं, परंतु प्रामुख्यानं या ठिकाणी नरेंद्र अग्रवाल आणि गोपाल अग्रवाल हे जे बँकेचे जे नावानं स्वतःला सीए समजतो ना, या सीएनं सर्व नियोजित पूर्ण नियोजित कट करून मागील 6 महिन्यापासून ह्या बँकेला नुसतं लुटाचं काम या ठिकाणी केलं आहे. आपल्याला जरी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुम्हाला कळलं की बाबा 27 कोटी, पण माझ्या मते हा घोटाळा कमीत कमी 100 ते 150 कोटीचा आहे. आणि हा पूर्ण पैसा गोपाल अग्रवाल आणि नरेंद्र अग्रवाल यांच्याच घरामध्ये आहे. मी 100% सांगतो. यांच्यावर तात्काळ माझे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार मॅडम आणि आदरणीय शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे, तात्काळ ह्या दोघा हरामखोरावर मोक्का लावा आणि यांना तात्काळ 2 दिवसात अटक करा. नसता व्यापारी वर्ग सोमवारपासून आपल्या पद्धतीनं आपल्या न्यायासाठी हक्कासाठी एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि याची सर्व सिरी जबाबदारी या गोपाल अग्रवाल नरेंद्र अग्रवाल यांची राहील. धन्यवाद. जालना मर्चंट बँकेचा जो घोटाळा झालेला आहे, या घोटाळ्यामध्ये प्रथमदर्शनी 23 कोटी 33 लाखांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय. 2 मुख्य आरोपी आणि 3 साथीदार, 3 जे एजंट आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून. परंतु व्यापारी असा आरोप करतायत की ह्या घोटाळ्याची व्याप्ती ही 50 कोटी ते 100 कोटीपर्यंत असू शकते. गोपाल अग्रवाल आणि नरेंद्र अग्रवाल हे या घोटाळ्याची मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून आमच्या ठेवी जर वेळेवर परत मिळाल्या नाही तर सोमवारपासून मोंढा बंद ठेवण्याचं कडकडीत आंदोलन करणार असल्याचं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलंय. नारायण काळे, जालना.